आज प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा. नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 16 जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेविषयीची मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे. डिसेंबरचा हप्ता तर मिळाला. आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती जानेवारी महिन्याच्या हप्त्याची. आता 1500 रुपयांचा हा हप्ता असणार की 2100 रुपयांचा. ज्या लाडक्या बहिणींना अजूनही डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल किंवा काही बहिणी आहेत ज्यांना डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये तर खात्यात मिळाले मात्र लगेचच 600 ते 700 रुपये त्यांच्या खात्यातून डिडक्ट देखील झाले, तर त्यांनी काय करायचं याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असा असणार आहे मित्रांनो. तसेच अशी अपडेट पुढे आलेली आहे की आज महाराष्ट्रातील 2 विभागांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील एकूण 6 प्रादेशिक विभागांपैकी 2 प्रादेशिक विभागांमध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत. तेव्हा या 2 विभागांतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सर्वप्रथम योजनेचा 7वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचे पैसे येणार आहेत. आता हे पैसे 1500 रुपये असणार की 2100 रुपये याबाबत देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 7व्या हप्त्यासोबतच 8व्या हप्त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. सोबतच मित्रांनो, 60 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे. होय मित्रांनो, हा आकडा बराच मोठा असला तरी हे सत्य आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नसल्या कारणाने 60 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आले आहे. मित्रांनो, 60 लाख महिलांना तर वगळले आहेच, शिवाय लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांनी म्हणजेच महिलांनी स्वतःहून लाभ सोडण्याचे आवाहन देखील सरकारकडून करण्यात आले आहे. प्रति महिना 1500 रुपये याप्रमाणे आतापर्यंत एकूण 6 हप्त्यांचे 9000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. आता लगेचच 3 टप्प्यांमध्ये जानेवारी महिन्याचा म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. 3 टप्प्यातील जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 2 विभागांची निवड करण्यात आलेली आहे. पण मित्रांनो, एवढ्यातच लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांनी म्हणजेच महिलांनी स्वतःहून लाभ सोडण्याचे आवाहन महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी केलं आहे. कारण मित्रांनो, अशी धक्कादायक बातमी पुढे आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अनेक अपात्र लाभार्थ्यांनी देखील लाभ घेतलेला आहे. तेव्हा दोषींवर कारवाई करण्याकरिता अशा लाडक्या बहिणींवर सरकारकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी अपात्र लाडक्या बहिणींना आधीच स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आदितीताई तटकरे यांनी आवाहन केले आहे. तसेच काही महिलांना ह्या योजनेचा लाभ सोडायचा असेल तर त्यांनी काय करावे याबद्दलच्या सूचना देखील आदितीताई तटकरे यांनी दिल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्याकरिता म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा नसेल त्यांनी तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे CDPO किंवा जिल्हा परिषदेकडे याबाबत लेखी अर्ज करावा लागणार आहे. या अर्जामध्ये या योजनेचा लाभ स्वतःहून सोडत असल्याचे लिहून द्यावे लागणार आहे. आणि मग मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगिन वरून आलेल्या अर्जातील नावे वगळण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. मित्रांनो, खरं तर विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती. आपल्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थापन झाले. मात्र आता हेच सरकार लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांवर कारवाई करण्याच्या विचारात आहे. मित्रांनो, महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित केलेल्या आहेत. या अटींनुसार आता काही महिलांना पुढील हप्ता मिळण्यास अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहेत हे प्रत्येक लाडक्या बहिणीला ठाऊक असणे अत्यावश्यक आहे. पहिले तर कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, मात्र तरीही आतापर्यंत त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे. अशा महिलांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे समजते. तसेच मित्रांनो, ह्या योजनेचा दुसरा महत्त्वाचा निकष म्हणजे आधार कार्ड हा मोबाईल नंबरशी लिंक असावा. तसेच आधार कार्डाचे सीडिंग झालेले असावे. बँक खात्याशी आधार कार्ड हे लिंक असावे. अनेक महिलांचे आधार कार्ड बँक खात्यापासून विलग झाल्या कारणाने म्हणजेच आधार कार्डाचे डिलिंक झाल्या कारणाने अनेक महिलांना डिसेंबरचा हप्ता देखील मिळू शकलेला नाहीये. तेव्हा तुमचे आधार कार्ड डिलिंक तर झाले नाहीये ना याची खात्री करून घ्या. लाडकी बहीण योजनेचा तिसरा महत्त्वाचा निकष म्हणजे लाभ घेणारी महिला जर लग्न होऊन महाराष्ट्राबाहेर गेली तर तिचा अर्ज देखील
बाद होणार आहे। तसेच कुटुंबामध्ये 4 व्हीलर वाहन असेल तर या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकणार नाही। या योजनेचा लाभ घेणारी महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसावी। अनेक अशा महिला आहेत ज्या अजूनही इतर योजनांचा लाभ घेत आहेत। फॉर एक्झाम्पल संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, PM किसान सन्मान योजना, नमो शेतकरी योजना। तर मित्रांनो, इत्यादी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ जर महिला घेत असेल तर तिला देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून लगेचच वगळले जाण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। मित्रांनो, अनेक अशा महिला आहेत ज्यांच्या एकतर स्वतःच्या नावे 4 व्हीलर वाहन आहे किंवा मग कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे ते वाहन आहे। पण मित्रांनो, अशा महिलांविरुद्ध देखील आता कठोर कारवाई होणार आहे। केवळ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतूनच त्यांना वगळले जाणार नाहीये, तर सोबतच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे। मित्रांनो, जर तुमच्या ओळखीमध्ये अशा प्रकारच्या महिला लाभार्थी असतील ज्यांनी चुकीची माहिती देऊन आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलला आहे, तर अशा महिलांना लगेच सावध करा। त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई लवकरात लवकर होऊ शकते। कारण मित्रांनो, आता शासनाने RTO कडून डाटा मागितला आहे आणि त्यानुसार अशी कुटुंबे पुढे आली ज्यांच्याकडे 4 व्हीलर वाहन आहे आणि तरीही लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या कुटुंबातील महिला घेत आहेत। मित्रांनो, अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांच्या कुटुंबामध्ये आयकर भरणारा व्यक्ती असेल। जे हमीपत्र सुरुवातीला योजनेचा फॉर्म भरत असताना लाडक्या बहिणींनी भरला, त्यामध्ये स्पष्ट अशी तरतूद होती की कुटुंबातील कोणताही सदस्य हा आयकर दाता नसावा, इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये तो येत नसावा। मात्र अशा प्रकारचा घरातील सदस्य असताना देखील अनेक महिलांनी खोटी माहिती देऊन असे लिहिले की आमच्या घरामध्ये कोणताही सदस्य हा आयकर दाता नाहीये। पण मित्रांनो, आता सर्व अर्जांची पुनर्तपासणी करण्यात आलेली आहे आणि अशा महिला ज्यांनी चुकीची माहिती देऊन, खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ आतापर्यंत मिळवलेला आहे, अशा सर्व लाडक्या बहिणींविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। त्यांच्या विरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। मित्रांनो, पुणे, पिंपरी चिंचवडसह काही जिल्ह्यांमध्ये अनेक अर्ज आधीच बाद झाले आहेत, त्यामुळे आता आणखी काही अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। अर्ज बाद झालेल्या महिलांना 2100 रुपये किंवा 1500 रुपयेच काय, पैसे तर मिळणार नाहीच, पुढील हप्ते त्यांचे बंद करण्यात येणार। योजनेच्या लाभार्थी यादीतून त्यांना तर वगळले जाणारच, शिवाय जेवढे पैसे तुम्ही सरकारला फसवून घेतले ते रिटर्न करावे लागणार आहेत। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता अजूनही आलेला नसेल त्यांच्यासाठी विशेष करून ही धोक्याची घंटाच आहे। त्यांच्या अर्जामध्ये काहीतरी गडबड असल्याने त्यांना पैसे मिळण्यासाठी उशीर होत आहे। मकर संक्रांतीपर्यंत 7वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल अशी चर्चा होती। मात्र अजून देखील तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता, डिसेंबरचे 1500 रुपये आले नसतील तर लगेच सावध व्हा। तुम्ही आतापर्यंत खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ तर मिळवलेला नाहीये ना, ह्याची निश्चिती लगेचच करून घ्या, अन्यथा लवकरात लवकर स्वतःचे नाव योजनेच्या लाभार्थी यादीतून बाद करून घ्या। मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही गरीब गरजू कुटुंबातील महिलांकरिता सुरू करण्यात आलेली आहे। मात्र याचा लाभ उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला देखील घेताना दिसत आहेत। अशी आकडेवारी देखील पुढे आलेली आहे की काही महिला ज्या सुखवस्तू कुटुंबातील आहेत त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवलेला आहे। पण मित्रांनो, ह्यामुळे होतं काय की योजनेचा उद्देश पूर्ण होऊ शकत नाही। ज्या महिलेला खरंच पैशांची आत्यंतिक गरज आहे, जी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीये, संसाराचा गाडा ढकलताना तिला आत्यंतिक कष्ट, मेहनत करावी लागत आहे, मात्र तरीही तिची मेहनत अपुरी पडते आहे, अशा सर्व महिलांसाठी खरं तर ही योजना सुरू करण्यात आली होती। मात्र जर ह्या योजनेचा लाभ एखाद्या अशा महिलेला मिळत असेल जी सुखवस्तू कुटुंबातील आहे, उच्च मध्यमवर्गीय किंवा उच्च वर्गीय कुटुंबातील असेल, तर मग मित्रांनो, हा एक प्रकारचा अन्यायच आहे आणि हा अशा प्रकारचा अन्याय थांबवण्याकरिता सरकारद्वारे कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता मित्रांनो, जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्याकरिता कोणत्या 2 विभागांची निवड करण्यात आलेली आहे ते जाणून घेऊया। मित्रांनो, पुणे आणि नागपूर ह्या 2 प्रादेशिक विभागांना पहिल्या टप्प्याकरिता निवडण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, पुणे आणि नागपूर ह्या 2 प्रादेशिक विभागांतील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 1500 रुपये जमा केले जाणार आहेत। होय मित्रांनो, जोपर्यंत महायुती सरकार नवीन वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत नाही तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1500 रुपयेच असणार आहे। एप्रिल महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येणार, असे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते। मित्रांनो, ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असणार, तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।